हॅलो. आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लॅमार्किझम. आता बघा, लॅमार्किझम कशाला म्हणायचं, लॅमार्किझम या शब्दाचा अर्थ काय असतो, या शब्दाचा अर्थविरुद्ध काय नसतो, हे सायंटिस्टच्या नावावरून लॅमार्किझम म्हटलंय, जीन बॅप्टिस्ट लॅमार्क. मी अगोदर ना स्टोरी सांगेल याची, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. अगोदर स्टोरी सांगेल आणि त्याच्यानंतर आपण पाहणार लॅमार्कला नक्की काय म्हणायचं होतं आणि आपल्याला एक्झामला काय येणार आहे. ओके, लॅमार्क काय सांगतो माहितीये का? लॅमार्कचं असं म्हणणं आहे, म्हणजे जर लोहार, कळतो लोहार, लोहार माहितीये सगळ्यांना. लोहार जर आयुष्य, त्याचं पूर्ण आयुष्यभर जर हातोड्या मारत असेल तर त्याचे खांदे एकदम मजबूत होतील, बरोबर आहे. आणि मग त्याच्या पुढची पिढी, म्हणजे त्याला जे लेकरू होणार आहे ना, त्या लेकराचे खांदे आपोआप मजबूत होतील. कोण म्हणतं? मी नाही बरं, लॅमार्क म्हणतो. ओके, बर, आणखीन 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 दुसरं एक्झाम्पल सांगूया, जिराफ. लॅमार्कला काय म्हणायचंय, जिराफ त्याच्या आयुष्यभर एका गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो. ज्या उंचावर असणारा जो चारा आहे ना, तो उंचावर असणारा चारा खाण्याचा प्रयत्न करतो, त्याची मान लांबवण्याचा प्रयत्न करतो, मान लांबवण्यासाठी फार प्रचंड संघर्ष करतो. आणि मग जेव्हा त्याच्या पुढच्या पिढ्या जन्माला येतात ना, त्याची मान थोडीशी लांबते, पण त्याची पुढची पिढी जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याच्या पुढच्या पिढीचं जे जिराफ असतं, त्या जिराफाची मान खूप लांबलेली असते. लक्षात येतंय का? कळतंय का? असे काही उदाहरणं सांगितले, त्याला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल बघा. जीन बॅप्टिस्ट, जीन बॅप्टिस्ट लेमार्क प्रपोज केलं, कोणाला नाही कोणाला थेरी प्रपोज केली. जीन बॅप्टिस्ट लेमार्क प्रपोज दॅट मॉर्फोलॉजिकल चेंजेस occurring in a living organisms, जे सजीवांमध्ये म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस होत असतात. मॉर्फोलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स वाले जे चेंजेस होत असतात, आर रिस्पॉन्सिबल, ते रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी? फॉर इव्होल्युशन. तेच रिस्पॉन्सिबल आहेत उत्क्रांतीसाठी. म्हणजे बाहेरून जे माणसाच्या, सजीवांच्या शरीरामध्ये बदल घडत असतात, त्याच्यामुळेच उत्क्रांती होत असते. अँड द रिझन बिहाइंड दिस मॉर्फॉलॉजिकल चेंजेस, पण हे बाहेरून होणारे बदल सर कशामुळे होत असतात, असा मी लॅमार्कला विचारलं तर लॅमार्क काय म्हणतो माहितीये का? अँड द रिझन बिहाइंड दोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इज ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज करत असतात त्याच्यानुसार मॉर्फॉलॉजिकल चेंजेस होत असतात, किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही आळस करत असतात त्याच्यानुसार चेंजेस होत असतात. And he called this concept as a principle of use or disuse of organ. म्हणजे ह्याच कन्सेप्टला त्यानं काय म्हटलं माहिती का? प्रिन्सिपल ऑफ यूज म्हणजे वापर, और डिसयूज म्हणजे न वापर ऑफ ऑर्गन्स. म्हणजे त्याचं म्हणणं होतं थोडक्यात सांगायचं झालं तर, तुम्ही जर मेंदू खूप वापरला तर तुमचा मेंदू डेव्हलप होत जाईल आणि पुढच्या पिढीचाही मेंदू डेव्हलप होत जाईल. पण जर तुम्ही मेंदू वापरलाच नाही, जर मेंदू वापरलाच नाही, तर आपली आई, आपले बाबा, आपले आजोबा कोणीतरी म्हणत असल्यासारखं तो मेंदू सडून जाईल. काय होऊन जाईल? सडून जाईल. आणि पुढच्या पिढीचा तर सांगायलाच नको, सडलेलाच असेल. बरोबर आहे का नाही? हे लॅमार्क सांगतो. त्याने काही उदाहरणं सांगितली, ती उदाहरणं पण पाहूयात आपण. काय म्हणतो लॅमार्क? जीन बॅप्टिस्ट लेमार्क proposed that morphological changes occurring in a living organisms are responsible for evolution. But, and this reason behind these morphological changes is the activities or laziness of that organism. And he called this concept as use or disuse of organs. याच्यावरती नोट विचारतात बरं, लक्षात ठेवा. Further, he said that neck of giraffe has become too long. जिराफची नेक, मान खूप लांब झालीये ड्यू टू ब्राउझिंग. ब्राउझिंग म्हणजे चरणे, चरणे ऑन लीव्स ऑफ टॉल प्लांट. जी उंच झाडं असतात त्याच्यावरती चरण्यामुळं, बाय एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन्स. कारण काय याच्या पाठीमागं? कारण या जिराफाचे पूर्वज सुद्धा भरपूर वर्ष त्यांनी प्रयत्न केलाय की उंच उंच झाडावरचा पाला खाण्यासाठी, आणि त्यांची मान त्यांनी एक्सटेंड केलीये, लांबवलीये. सिमिलरली, अगदी त्याच प्रमाणे, शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ, शोल्डर म्हणजे खांदे, ऑफ द आयर्न स्मिथ, आयर्न स्मिथ म्हणजे लोहार, बरोबर आहे का नाही? हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट्स. कारण त्याचे खांदे खूप मजबूत झालेत, कारण फ्रिक्वेंटली म्हणजे पुन्हा 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 तो कसली मुवमेंट करतोय? हॅमरिंग मुवमेंट करतोय. हॅमरिंग मुवमेंट म्हणजे हातोडा हाणण्याची मुवमेंट करतोय. त्याची उदाहरणं बघा, हेच उदाहरणं तुम्हाला लिहायचे. विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड इमू हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग आणि इमू यांचे जे पंख आहेत ना, हे फार आता वीक झाली आहेत. का माहितीये का? कारण त्यांना आता उडणं विसरलेत ते. त्यांना उडायचं माहित नाहीये. तुमच्या मेंदूचं पण तसंच आहे बरं का बाळांनो. तुमचा मेंदू आहे ना, तो पण आता वीक होऊ शकतो जर तुम्ही त्याचा वापरच बंद केला तर. त्याचा वापर जर तुम्ही गेम खेळण्यासाठी केला ना, काहीच नाही कामाचं ते. जर अभ्यासासाठी वापरला तर मेंदू एवढा जबरदस्त ऍक्टिव्ह होईल, तो डेव्हलपच होत जाईल. लॅमार्कनं सांगितलं हे आपल्याला, बरोबर आहे की नाही? नेक्स्ट आणखीन उदाहरण काय सांगतो बघा. लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक स्वान
लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक स्वान अँड डक. स्वान आणि डक यांचे जे लेग्स आहेत हे सुद्धा काय झालेत, हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर. हे पाण्यामध्ये राहतात म्हणून ह्यांचे जे पाय आहेत हे काय झालेत, युजफुल झालेत स्विमिंग साठी. म्हणजे पायानंच हे आता स्विमिंग करू लागलेत. कोण, स्वॅन आणि डक. स्वॅन म्हणजे हंस, डक म्हणजे बदक. कळतं का? उदाहरण लक्षात ठेवायचे. नेक्स्ट आहे स्नेक्स हॅव लॉस्ट देअर लेग्स. आता ना साप जो आहे, सापानं काय केलंय, त्याचे पाय पूर्णपणे गमावलेत. का बरं? बाय द मॉडिफिकेशन्स इन देअर बॉडी फॉर बरोईंग हॅबिट. कारण त्यांनी त्याच्या स्वतःच्या पायाला सवय लावून घेतली. सारखं उकरायचं 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 आणि त्याच्यामुळे त्याचे पाय बोथट झाले, खुंटून गेले, नाहीसे झाले. बरोबर आहे का नाही? ऑल दिस एक्झाम्पल्स आर द टाइप्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. हे फार महत्वाचं आहे, समजून घ्या. जेवढे काय आपण हे उदाहरणं पाहिले ना, हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे आहेत माहितीये का? ऑल दिस एक्झाम्पल्स आर टाइप्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. म्हणजे अक्वायर केलेले गुणधर्म. अक्वायर केलेले म्हणजे मिळवलेले गुणधर्म. जिराफ असेल, आयन स्मिथ असेल, स्नेक असेल, बर्ड्स असतील, या सगळ्यांनी हे गुणधर्म मिळवलेत त्यांच्या आयुष्यामध्ये अँड आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू अदर जनरेशन. आणि हेच गुणधर्म त्यांनी एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर केलेत. बाळांनो, लक्षात येतंय का? दिस इज कॉल्ड, आणि म्हणून यालाच म्हणतो आपण थेअरी ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिट होणं म्हणजे ट्रान्सफर होणं. कमान, इनहेरिट होणं म्हणजे ट्रान्सफर होणं. अँड दिस इज कॉल्ड ऍज अ थेअरी ऑफ इनहेरिटन्स. पण कोणाचा इनहेरिटन्स? इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. म्हणजे जे गुणधर्म आयुष्यभरात मिळवलेले असतात तेच गुणधर्म पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर करणे, याची ही थेअरी आहे. आणि याच थेअरीला म्हटले लॅमार्किझम. लॅमार्किझम ऑर थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. लक्षात राहिलं पाहिजे. लक्षात येतं. बघा, काही ऑब्जेक्शन्स होते या थेअरीला सुद्धा. या थेअरीवर सुद्धा विश्वास ठेवला नाही. ऑब्जेक्शन्स अगेन्स्ट द लॅमार्किझम. काय ऑब्जेक्शन्स होते बघा? डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज or their degeneration due to no use at all was widely accepted, but transfer of those characters from one generation to another generation was rejected. एक गोष्ट आम्हाला पटते लॅमार्क, जर मेंदूचा म्हणजे एखाद्या ऑर्गनचा वापर जर पुन्हा 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 केला तर तो ऑर्गन डेव्हलप होऊ शकतो, किंवा जर नाहीच केला तर ते डिजनरेट सुद्धा होऊ शकतं, म्हणजे नाहीच सुद्धा होऊ शकतं. पण ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होईल हे नाही पटलं. असं एक ऑब्जेक्शन आलं. दुसरं ऑब्जेक्शन होतं, बिकॉज इट हॅड बीन व्हेरिफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन्स ब्रॉट इन अस आर नॉट ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट जनरेशन अँड देअरबाय लॅमार्क्स थेअरी वॉज डिस्प्रूव्ड. बऱ्याचदा असं आढळून आलंय, सचिननं आयुष्यभर संघर्ष केलाय, खूप चांगली बॅटिंग केली आहे, पण सचिनचा मुलगा तितकीच चांगली बॅटिंग करू शकेल सांगता येत नाही. लता मंगेशकर खूप चांगल्या प्रकारे गातात, आयुष्य खर्ची घातलं त्यांनी, त्यांचा आवाज प्रयत्न करून करून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सुधरवलाय. हे पटतं आम्हाला लॅमार्क, तू म्हटल्याप्रमाणे. पण आम्हाला हे नाही पटत की लता दीदी जसे गातात तसंच त्यांच्या मुलीनं, त्यांच्या मुलानं सुद्धा गायलं पाहिजे. हे नाही पटत आम्हाला. म्हणून लॅमार्कची थेअरी काय केली? डिस्प्रूव्ह केली. कारण लॅमार्कचं म्हणणं काय होतं? अक्वायर्ड कॅरेक्टर, जे मिळवलेले गुणधर्म आहेत ते काय होतात? इनहेरिट होतात, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून त्याची थेअरी काय केली? डिस्प्रूव्ह केली, म्हणजे रिजेक्ट केली, ऍक्सेप्ट केली नाही. लक्षात येतं का? हॅलो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण पुन्हा एक नवीन पॉइंट चालू करूयात, स्पेसिएशन. पण बाळांनो, एक गोष्ट सांगेल, हा थोडासा छोटा पॉइंट आहे, म्हणून हा पॉइंट आणि पाठीमागची लॅमार्किझम थेअरी मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला देतोय. ओके. स्पेसिएशन म्हणजे जाती तयार होणं, प्रजाती तयार होणं, प्रजातीचा उद्भव होणं. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. याच्यावरती शॉर्ट नोट हमखास विचारतात. फार महत्वाचं आहे हे. थोडंसं समजायला किचकट वाटेल, पण महत्वाचं आहे. लक्ष द्या, सोपं जाईल. ओके. काय असतं बघा स्पेसिएशन? स्पेसीज तयार होण्याची प्रोसेस, याला म्हणायचं स्पेसिएशन. कसं होतं हे? स्पेसिएशन इज द इव्होल्युशनरी प्रोसेस. स्पेसिएशन ही उत्क्रांतीची एक प्रोसेस आहे, बाय विच पॉप्युलेशन्स म्हणजे लोकसंख्या इव्हॉल्व टू बिकम डिस्टिंक्ट स्पेसीज. एक समूह जो आहे तो समूह एक वेगळ्या प्रकारची प्रजाती म्हणून उदयास येतो. लक्षात येतं? एक उत्क्रांतीची प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये एक विशिष्ट समूह एक विशिष्ट प्रजाती म्हणून समोर येतो. मग आमच्या लक्षात येतं हे कसं होत असेल? द ग्रुप ऑफ फर्टाईल ऑर्गॅनिझम्स developed by the process of natural fertilization is called species. The group of fertile organisms. एक समूह कोणाचा? फर्टाईल ऑर्गॅनिझमचा. फर्टाईल ऑर्गॅनिझम्स म्हणजे फर्टाईल आणि दुसरं असतं स्टराईल. फर्टाईल म्हणजे जे रिप्रोडक्शन करू शकतात, त्यांच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम्स
फलन करू शकतात, नवीन ऑर्गॅनिझम जन्माला येऊ शकतो, त्याला म्हणायचं फर्टाईल. कळतंय का? द ग्रुप ऑफ फर्टाईल ऑर्गॅनिझम्स डेव्हलप्ड कशापासून? बाय द प्रोसेस ऑफ नॅचरल फर्टिलायझेशन इज कॉल्ड स्पेसीज. म्हणजे नैसर्गिकरित्या फलन केल्यानंतर एक नवीन ग्रुप तयार झाला, तो सुद्धा फलन करू शकतो, तो सुद्धा फर्टिलायझेशन करू शकतो, याला म्हणायचं स्पेसीज. द ग्रुप ऑफ फर्टाईल ऑर्गॅनिझम्स डेव्हलप्ड बाय द प्रोसेस ऑफ नॅचरल फर्टिलायझेशन इज कॉल्ड स्पेसीज. एव्हरी स्पेसीज डेव्हलप्स इन अ सर्टन एन्व्हायरमेंट. प्रत्येक स्पेसीज ही एका निश्चित अशा एन्व्हायरमेंट मध्ये डेव्हलप होत असते, अँड देअर मोड ऑफ रिप्रोडक्शन, फूड, हॅबिट आर डिफरंट. त्याची रिप्रोड्यूस करण्याची पद्धत वेगळी असते, त्याचं फूड म्हणजे अन्न वेगळं असतं, आणि त्याचं हॅबिटॅट वेगळं असतं. हॅबिटॅट म्हणजे प्लेस ऑफ लिव्हिंग. हॅबिटॅट या शब्दाचा अर्थ लिहून घ्यायचा, राहण्याचे ठिकाण. त्यांचे राहण्याचे ठिकाण सुद्धा वेगळं असतं. अँड द जेनेटिक चेंजेस आर रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ न्यू स्पेसीज. जर नवीन प्रजात डेव्हलप करायची असेल तर जनुकीय बदल आवश्यक आहेत. जनुकीय बदल हेच त्याच्यासाठी कारणीभूत असतात. जेनेटिक चेंजेस आर रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ न्यू स्पेसीज. जर नवीन प्रजाती डेव्हलप करायची असेल तर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असेल? फक्त आणि फक्त जेनेटिक चेंजेस. लक्षात ठेवायचं, फार महत्वाची गोष्ट आहे. ऑर्गॅनिझम्स, एन्व्हायरमेंट अँड रिप्रोडक्टिव्ह डिसिमिलॅरिटीज लीड्स टू स्पेसिएशन. शेवटचं सेंटेन्स एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं, फिल इन द ब्लँक साठी विचारलं जाऊ शकतं. ऑर्गॅनिझमचं एन्व्हायरमेंट म्हणजे एखाद्या सजीवाचं पर्यावरण कुठल्या पर्यावरणात वाढतोय, आणि रिप्रोडक्टिव्ह डिसिमिलॅरिटीज. रिप्रोडक्टिव्ह डिसिमिलॅरिटीज म्हणजे त्याच्या रिप्रोडक्शनच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यावरून काय होईल? स्पेसिएशन होईल. स्पेसिएशन कसं कसं होतं, स्पेसिस नवीन कसं काय उदयास येतात, हेच या व्हिडिओ मध्ये सांगितलंय. याच्यावरती हे 4-5च पॉइंट आहेत, पण शॉर्ट नोट विचारतात 2 मार्काला, हमखास विचारतात. तुम्हाला शाळेतल्या प्रत्येक चाचणी परीक्षेला याचा अनुभव येईल. फार महत्वाचा पॉइंट आहे स्पेसिएशन, लक्षात घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात या चॅप्टर मधला सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट पाहणार आहोत आपण, ह्यूमन इव्होल्यूशन. लक्षात येते? फार इंटरेस्टिंग पार्ट आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. काळजी घ्या. बाय बाय.